नमस्कार, मी कल्पना आणि तुमचं सर्वांचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा. आणि पुढे तुमच्याशी मी छान अशी रेसिपी पण शेअर केली आणि ती रेसिपी पण तुम्हाला आवडेलच, कारण ती नॉनव्हेजची चिकनची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याशी मी ती शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ आपला पूर्णपणे बघा. होईल ना, होईल सारखं प्लॅनिंग करा. आवण्या लोक करतील. मी ना तिकीट नाही माझं. अगं तर कल्याणला जायला लागतं ना पौर्णिमेला. आत्ता आम्ही मीटिंगवरून आले मी घरात आणि थोडा वेळ आराम केला आणि ही खिडकी उघडली नव्हती बरेच दिवस, पण इथे फुलं पूर्ण अशी मस्त फुलत नाही. हा दुसरा बर आहे त्या. तुम्हाला त्या इथं नाव माहीत असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मग मी ती फुलं दाखवते किती मस्त अशी आलेत ती. मागच्या एका माझ्या वाटतं शॉर्टमध्ये पण ही फुलं मी दाखवलेली आहेत आणि ही पूर्ण वेल अशी मस्त फुलांनी अशी भरली, छान वाटतं. आता ही फुलं बघून थकवा कुठे गेला. पण हे वेगळीच एक विशिष्ट आहे का, म्हणजे वैशिष्ट्य आहे का, ही फुलं आली ना कधी अशी मरत जाते. काही फांदी त्याच्या वाळून गेल्या. तर तिला जगवण्याचा खूप मी प्रयत्न केला, असं काय प्लास्टिक वगैरे लावून माती वगैरे वाढवली. तर आता बघू ते बघते का, पण मस्तच फुलं आलेत परत. असे दिसतात ते फुलं, असे दिसत आहेत. खूपच सुंदर वाटतं आणि वास पण खूप छान आहे. इथे मीटिंग आली आणि जरा थोडा वेळ बसली आणि मोबाईल हातात घेतला. म्हणजे कुठले मेसेज पडलेत का, तर लगेच आमच्याकडे अर्जंट माहिती मागवलेली. तर ती आकडेवारी काढत बसली, कारण मला लगेच व्हॉट्सअप करायचं होतं. तर असंच असतं आमचं रुटीन. म्हणजे कधी कुठल्याही वेळेला काही काम आम्हाला करावं लागतं, काही म्हणजे शाळेचं काम आम्हाला करावं लागतं. म्हणजे कधी आलं ना अर्जंट मेसेज तर त्याला रिप्लाय वगैरे द्यावा लागतो. नंतर तुम्हाला रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर आज बनवणार आहे मी चिकन. तर चिकन तसं मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते आणि कधी हे चिकन आम्ही विकत आणलेले, पण जास्त करून चिकन माझ्या घरी माझ्या माहेर नाही तर अगदी फ्रेश चिकन असतं, कारण त्यांची पोल्ट्री आहे ना त्याच्यामुळे. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्या वेलीला फुलं आलेली ती तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून. आणि आपण गृहिणी येत ना, तर आपल्याला बाहेर पण आपण जॉब करतो आणि घरातलीही कामं करतो. अशा वेळेस आपल्याला खूप थकवा किंवा आपल्याला ताण येतो. तर अशा वेळेस थकवा जर आपल्याला हलवायचा असेल तर आपल्याला कुठला तरी छंद आपल्याला जोपासता आला पाहिजे. आता जसं की मी तुम्हाला वेल दाखवली, फुलं पाहूनच किती खुश झाली, पण मला थकवा पूर्ण निघून गेला. तर असं तुम्हालाही कुठला छंद आहे का तेही मला सांगा. आणि नसेल तर तुम्हाला असेलच छंद, प्रत्येकाला काही ना काही असतो, तर तुमचा तो छंद तुम्ही जोपासा. चला तर मी पण दाखवते त्या रेसिपी. तर इथे हा मी आता चिकन बनवणार आहे आणि आईने मासे आणले मस्त अशी मळ्याची, ते एक असतील. तर आता मी दाखवते तुम्हाला मी चिकन कसं बनवतं ते. कांदा कापला खूप तिखट लागले. साईडला चिकन मध्ये टाकण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण आणि हा थोडासा वाटण आहे अगोदर केलेला. तर इथे व्हिडिओमध्ये मी लिंबू पिळता आणि चिकनमध्ये दाखवलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये मी लिंबू पिळलेलं आहे. तर आपण कधी पण चिकनमध्ये लिंबू पिळून घ्यायचे, कारण चवीसाठी नाही, तर आपण जर कुठल्याही नॉनव्हेजमध्ये जर लिंबू पिळून जर खाल्लं ना तर ते आपल्या अंगी लागतं, म्हणजे 75% अंगी लागतं. तर त्याच्यासाठी कुठल्याही नॉनव्हेज असेल ना तर लिंबू त्याच्यामध्ये वापरायचे. तर ते मी शूट नाही केलेलं लिंबू पिळताना, पण त्याच्यामध्ये मी लिंबू मात्र पिळून घेतलेले. तुम्हाला जास्त नाही तेल टाकलेलं आहे, तर तेल थोडंसं तापून देणार आहे.
कुकी आता होईल का चिकन. तर तेल आता तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा टाकणार आहे लसूण आणि नंतर हा कांदा. कांदा आता थोडंसं परतवून घ्यायचं आहे लाल रंगापर्यंत. तोपर्यंत लहान आहे तांबूस करून घेतात एवढे, त्याच्यामुळे कुदरून थोडंसं मीठ टाकते म्हणजे तसा लवकर तो कांदा शिजलेला. तर कांदा तर चांगला तांबूस असं झालेलं आहे चांगलं असा. आता आपण त्याच्यावर टाकणार आहेत मसाले. हळद टाकलेले, लाल तिखट 2 चमचे टाकते, थोडं घेतलेलं आणि थोडीशी धना पावडर. ते मसाल्याला चांगलेसे परतून घेते. गॅस थोडासा मी बारीक करते आणि आता टाकून त्याच्यामध्ये हा वाटण. वाटण तर परतून घ्यायचं आहे आणि थोडं त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे टोमॅटो. आता टोमॅटो मी टाकून झालेले आहे. आता त्याला थोडेसे थोडंसं परतून घेऊन त्याला थोडी वाफवून घे. थोडा वेळ झाकण ठेवायचं. तर आता टोमॅटोला चांगला तेल सुटलं असेलच. त्याला छानपैकी टोमॅटो थोडासा शिजलेला आहे. आता आपण टाकणार आहे त्यामध्ये चिकन. आणि इकडे आमच्या कुकीला घाई झाली तर ती खाते. आणि आता छान मिक्स करायचं आहे आणि झाकण आपण लावून घेणार आहेत पाणी न टाकता. मग दाखवते की मस्त असं त्याला पाणी फुटेल ते म्हणजे छान असं परतून जर असं काहीसं दिसते. आता यार मी झाकण लावते आणि थोड्या वेळ तुम्हाला दाखवणार आहे. कांदा जास्त असेल आणि टोमॅटो असेल ना तर चिकनला पाणी सुटते. त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकायची सध्या तरी गरज नाही आहे. रस्सा पाहिजे असेल तर पाणी टाकू शकतो आणि सुक्का खायचं असेल तरी पण चिकन छान बनतं. आता मी चिकन शिजत ठेवलेलं आहे म्हणजे वाफ येईपर्यंत. तर त्याला परत किचनमधून आता माझ्या मागे येऊन बसली. तिला कधी खाते. तर बघा आपण मस्त आता चिकन हा शिजलेले आणि तुम्ही बघू शकता का त्याच्यामध्ये रस्सा पण बनलेला. आता एका हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे मला काही हे करते दाखवते अशा प्रकारे. पाणी पण ते पाणी टाकलेलं नाही मी तर त्याला एवढा रस्सा बनलेला. चहा हे चालू नव्हता. कुकीला चिकन घ्यायची एवढी घ्यायला ते कुकीची शूटिंग करते मोबाईल ते करते विसरली चालू करायचं. आता एवढा कुकीला ताट आहे तो घातलाय आणि इकडे कुकीचं चिकन बारीक होतंय. तर कुकीला पीस आहे 4 पीस कुकीसाठी खास आणि एवढा भात. कुकीला घाई तेवढी झाली. कुकी ये कुकी ये ये कुकी ये कुकीला आता कुकी बसत नाही. चिकन असला का कुकीला एवढी घाई होते. तिथून बनवला गेलं तिथून कुकीला म्याव म्याव चालू आहे. मागते कुकी चिकन. बाबा कुकी एवढी हलकट. आता काय उपवाशी आहे का ती दिवसभर दूध पिते. हा भोका आहे पण तिला मी मांजर समजा तिथून तिला मी कुकीच बोलतोय. थोडासा दे तिला थोडासा दे. एक टाक ना एक टाक तो पण एक टाक ना खाली ती खाईल बघ. गरम आहे त्याच्यामुळं
कधी लहान बाळ कधी कधी नसते पोला पण टाक खाईल ती टाक ती संपवला बघ तू लगेच दे गरम गरम खाईल ती तसं ती भात खात नाही ना चिकन मिक्स करून भात दिले